श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते। हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। ही तिथी गणपतीच्या पूजेसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार गणपती हे प्रथम पूजनीय देव आहेत, त्यामुळे सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो। या व्रतामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। कार्तिक महिन्यामध्ये आलेली संकष्टी चतुर्थी ही गणाधीश संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्री गणेशांच्या विधिवत पूजनासह घरामध्ये काही सेवा व उपाय केल्यामुळे त्याचे आपल्याला लाभ मिळतात, कारण या दिवशी 1000 पटीने गणेश तत्व हे जागृत असतात। त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा, उपायाचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होतो। आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला जातो तो मी शेअर करणार आहे। हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि तो उपाय आहे श्री गणेशांना प्रिय असणाऱ्या 21 दुर्वांचा उपाय। तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांची माहिती आणि नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असेल, म्हणजेच मुलांचं तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल, किंवा मुलं अभ्यासात हुशार असतील परंतु त्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये म्हणावं असं यश मिळत नसेल, किंवा मुलांना म्हणावं अशी नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तर आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आईची अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, परंतु चुकूनही तुम्हाला सुतकामध्ये हा उपाय करायचा नाही। इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थी दिवशी देखील तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे। आई वडील ह्या दोघांनी पकडलं तर खूपच छान। दोघांपैकी एकाने तरी या चतुर्थीचं व्रत उद्याच्या पकडावं, कारण ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे। जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे। आणि तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी अंगारकी चतुर्थी आली की त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता। आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवासाची गरज नाही। सेवा, उपासना तुम्ही उपवासाशिवाय करू शकता, कारण कोणतीही उपासना, सेवा ही मनोभावे श्रद्धेने केली तरी देखील ती देवापर्यंत पोहोचते। पण काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही। जसं दुर्वा अर्पण करत असताना त्या चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही, जसं की अगदी त्याच प्रकारे संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची अगदी पंचोपचारिक पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्यात, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल। रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना अंघोळ घालतो, त्यामध्ये सर्व देवांना अंघोळ घालण्यात पहिला मान हा गणपती बाप्पांचा असतो। गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही। उद्या तर संकष्टी आहे, त्यामुळे उद्या उठल्याबरोबर देवपूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अथर्व शीर्षाचं पठण करून जलाभिषेक करायचा आहे, किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता। गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर एका छोट्याशा चौरंगावरती अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे। बघा, गणपती बाप्पा ही एक अशी पुरुष देवता आहे, त्यांना तुम्ही ओलं कुंकू अर्पण करू शकता, वाहू शकता। दुसऱ्या पुरुष देवतांना कुंकू चालत नाही, त्यांना तुम्ही चंदन किंवा अष्टगंधच लावू शकता, परंतु गणपती बाप्पांना ओलं कुंकू चालतं, त्यामुळे गणपती बाप्पांना थोडंसं ओलं कुंकू
लावून अखंड अक्षता अर्पण करायच्या असतात। तुटलेल्या अक्षता अर्पण केल्यामुळे देखील गणपती बाप्पा नाराज होत। बघा, अक्षता देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, परंतु त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड असाव्यात। आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये अक्षता या वापराव्याच लागतात आणि श्री गणेशांच्या पूजेमध्ये आपण त्या अक्षता म्हणून वापरत असतोच। बऱ्याच वेळा मनोभावे पूजा करून देखील आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही। त्याचे कारण म्हणजे तांदूळ होय। ज्यावेळेस तांदूळ आपण तुटलेले फुटलेले वापरतो त्यामुळे ते अशुभ मानले जातात, म्हणून देखील गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत नाही। त्यामुळे या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील, आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल, त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल, त्यांच्या नोकरीमध्ये किंवा शैक्षणिक जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतील, आपल्या घरावरती किंवा कुटुंबावरती येणारी संकटे दूर होतील। त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, त्यामध्ये जानवं देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता तुमच्यासोबत मी हा जो उपाय शेअर करणार आहे त्यामध्ये तुम्हाला दुर्वा आणि अजून 2 महत्त्वाच्या वस्तू या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत, परंतु त्या तुमच्या घरच्या गणपतीला नाही तर तुमच्या जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्या मंदिरामध्ये तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत। कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कोणतीही सेवा तुम्हाला फळ देते, म्हणूनच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। आता हा उपाय करण्यासाठी आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत। बघा, गणपती बाप्पांची पूजा ही दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते। श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्यामुळे सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। तसे तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं, गुलाल, अष्टगंध, इतर पाने, फुले, विविध साहित्यांचे वापर करत असतो, परंतु या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपती बाप्पांना जास्त आवडतात। त्यामुळे तुम्ही मनोभावे गणपती बाप्पांना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करता, त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात। त्याचबरोबर गणपती बाप्पांना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण करा। शिळ्या झालेल्या किंवा कालच्या दुर्वा कधीही गणपती बाप्पांना अर्पण करू नये। तर आता हा उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी आपण करणार आहोत आणि हा उपाय आई वडील कोणीही केला तरी देखील चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरी देखील चालेल। बघा, अनेक वेळा मुलं शिक्षणासाठी हे बाहेरगावी असतात, आपल्या जवळ नसतात आणि त्यांच्या करिअरमध्ये या शिक्षणामध्ये यश मिळावं यासाठी आई वडिलांनी हा उपाय त्यांच्यासाठी केला तरी देखील चालेल। या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायचा आहेत आणि त्याचबरोबर एक लाल फूल देखील घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 21 शमीची पत्र देखील लागणार आहेत। आता शमीची पत्र म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला सौंदळ असे म्हणतात। आता बघा, या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा, 21 शमीपत्र आणि एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तर आता उपाय करत असताना हा तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता, जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर। मुलं जवळ राहत नसतील तर तुम्ही मुलांशिवाय केला तरी देखील चालेल, परंतु मुलं जर असतील तर तुम्ही आवर्जून मुलांना घेऊन जावा। आता बघा, या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या हातामध्ये ह्या सर्व वस्तू घेऊन 108 वेळा ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या मुलांनी हा जप केला तरी चालेल किंवा तुम्ही आई वडिलांनी केला तरी देखील चालेल। या ओम गण गणपतेय या मंत्रामुळे हे सर्व साहित्य, शमीपत्र, दुर्वा व लाल फूल हे अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर अगदी मनोभावे प्रांजळपणे या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। कोणतीही सेवा करताना ही सेवा आपण ज्या इच्छेसाठी करत आहोत ती इच्छा पूर्ण होणारच असा मनामध्ये विश्वास असेल तर ती नक्कीच पूर्ण होते, पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असायला हवी आणि तेवढा विश्वास गणपती बाप्पांवरती तुमचा असायला हवा।
तर आता हा उपाय कधी कधी तुम्हाला करायचा आहे, तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकता। तुमच्या घराच्या जवळ जे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन हा उपाय करू शकता। मुलांचे करिअर जोपर्यंत सेट होत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होत नाहीत, तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। किंवा प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरी देखील चालेल। प्रत्येक वेळी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। ज्या वेळेस तुम्हाला वाटेल तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ही जी सेवा आहे ती बंद करू शकता। घरच्या घरी आपण जी गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत ती तर सुरूच राहणार आहे, परंतु आपण जी संकल्पयुक्त ऐच्छिक कार्यासाठी जी सेवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करत होतो ती बंद केली तरी देखील चालेल। असं म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट ही विश्वासाने आणि सहानुभूतीने किंवा सातत्याने केली तर ती तुम्हाला नक्की अनुभूती देतेच। अगदी त्याचप्रमाणे हा उपाय आहे। तुम्ही सातत्याने प्रत्येक चतुर्थीला हा उपाय मनोभावे केला तर यामध्ये गणपती बाप्पांच्या आवडीच्या सर्व वस्तू आपण बाप्पांना अर्पण करणार आहोत, त्यामुळे या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच। फक्त काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, जसं की दुर्वांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं। दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांनी सेवन केल्या होत्या, त्यामुळे नैवेद्याच्या स्वरूपात त्या अर्पण करायच्या असतात। बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतात, तर ही चूक आपल्याला करायची नाही। दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या पोटाजवळ ठेवायच्या आहेत, त्यामुळे तो नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल। आणि दुर्वा अतिशय प्रिय गणपती बाप्पांना आहेत, त्यामुळे ज्यावेळी अगदी मनोभावे तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करता त्यावेळेस ते लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात। एवढा हा प्रभावी उपाय आहे। दुर्वांसोबतच घरून जाताना तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक, बुंदीचे लाडू किंवा पेढे घेऊन जाऊ शकता। हा नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही 11 पेढे, 11 मोदक किंवा मग 11 बुंदीचे लाडू असा नैवेद्य अर्पण करू शकता। आता हा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात चरणाजवळ ठेवायचा आहे किंवा तुम्ही तो गणपती बाप्पांना दाखवून तिथं असणाऱ्या भाविकांना देखील तो वाटू शकता। तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावे, त्यांची ऐच्छिक कार्यामध्ये प्रगती व्हावी, त्यांचे नोकरी संबंधातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावे। उद्या आलेल्या अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।